Welcome students. Today we are going to solve 21st activity for the 10th class and for English subjects. So let's start. ही ऍक्टिव्हिटी थोडीशी मोठी असल्यामुळे हा व्हिडिओ थोडासा मोठा होईल. तरी सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ पूर्णपणे पाहायचा आहे आणि समजून घ्यायचा आहे. ओके, सो हियर यू कॅन सी देर आर सम ऑब्जेक्टिव्स गिवन at first. So you have to read this objective as your own. तुम्ही घरी हे सगळे ऑब्जेक्टिव्ह वाचा. तुम्हाला या ऍक्टिव्हिटी मधून काय तुम्हाला आलं पाहिजे हे सगळं तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. या ठिकाणी काही इन्स्ट्रक्शन सुद्धा आहेत ज्या तुमच्यासाठी आहेत. त्या कुठल्या कुठल्या आहेत ते बघूयात आणि आपण ऍक्टिव्हिटीकडे वळूयात. रीड द पॅसेज केअरफुली अँड फाइंड आउट न्यू वर्ड्स. तुम्हाला यातले जे न्यू वर्ड्स आहेत हे फाइंड आउट करायचे. लिसन द पॅसेज अटेंटिव्हली टू फाइंड आउट अननोन वर्ड्स. या पॅसेज मध्ये आलेले अननोन वर्ड जे आहेत तुमच्यासाठी, जे तुम्हाला नवीनच असणार आहेत, हे तुम्हाला इथे शोधून काढायचे आहेत. गेस द मिनिंग ऑफ न्यू वर्ड्स अँड ट्राय टू टेल द क्लास. जे नवीन शब्द तुम्ही पाहणार आहात त्याचा मिनिंग तुम्हाला गेस करायचा आहे आणि गेसिंग केल्यानंतर तुम्हाला त्याचा अर्थ क्लासमध्ये सांगायचा आहे. टेक डाऊन ऑल इम्पॉर्टंट पॉइंट्स इन युअर नोटबुक. ज्या काही महत्वाच्या नोंदी आहेत त्या तुम्ही तुमच्या वहीमध्ये करायच्या आहेत. कम्प्लीट ऑल ऍक्टिव्हिटीज ऍज पर गिव्हन इन्स्ट्रक्शन्स. या ठिकाणी जेवढ्या काही ऍक्टिव्हिटी दिलेल्या आहेत त्या तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवायच्या आहेत, ज्या मी तुम्हाला पुढे सोडवून देणार आहे. अँड लास्ट, कीप एनी गुड इंग्लिश डिक्शनरी विथ यू. आणि ही ऍक्टिव्हिटी सोडवत असताना तुम्ही एखादी चांगली डिक्शनरी जवळ ठेवू शकता किंवा तुम्ही ऑनलाईन डिक्शनरी सुद्धा यूज करू शकता. ओके, सो लेट्स सी द ऍक्टिव्हिटी. द लर्निंग ऍक्टिव्हिटी. There are 3 points. The first, teacher asked to read the passage carefully and tell to find some new words. आपण पाहिल्याप्रमाणे इथे टीचर तुम्हाला सांगतील की हा पॅसेज केअरफुली वाचा आणि यातील नवीन शब्द शोधून काढा. टीचर सपोर्ट्स ऑल स्टुडंट टू कम्प्लीट ऑल ऍक्टिव्हिटीज. तुमचे शिक्षक तुम्हाला ही ऍक्टिव्हिटी कम्प्लीट करेपर्यंत सहकार्य करतील, सपोर्ट करतील. स्टुडंट्स फॉलो ऑल इन्स्ट्रक्शन्स अँड ट्राय टू कम्प्लीट ऍक्टिव्हिटी टास्क. आणि विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या सूचनेप्रमाणे या ऍक्टिव्हिटी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. ओके, नाउ ऍट फर्स्ट देयर इज वन पॅराग्राफ. तुम्हाला या ठिकाणी एक पॅराग्राफ दिलेला आहे. हा पॅराग्राफ आपण पहिल्यांदा समजून घेऊयात कशाबद्दल आहे आणि त्याच्यानंतर याच्यावर आधारित जे प्रश्न आहेत ते आपण सोडवूयात. ऍट लिस्ट वन अर्थक्वेक हॅपन्स समवेअर इन द वर्ल्ड एव्हरी डे. जगामध्ये रोज कुठे ना कुठे एक तरी भूकंप होत असतो. ऑन सम डेज देर आर मेनी मोर. आणि काही दिवस असे असतात ज्या दिवशी भरपूर ठिकाणी भूकंप होत असतात. अ फ्यू कॉजेस ग्रेट डॅमेज अँड लॉस ऑफ लाईफ. सम आर फेल्ट ओनली एज स्लाइट शडर्स ऑफ द ग्राउंड. काही भूकंप खूप मोठे असतात जे इतरांना हानी पोहोचवतात आणि काहीशे स्लाइट शडर्स असतात, थोडेसे व्हायब्रेशन्स फक्त जाणवतात. मेनी मोर आर सो स्मॉल दॅट दे कॅन नॉट बी फेल्ट ऍट ऑल. आणि काहीतरी इतके लहान भूकंप असतात की जे जाणवून सुद्धा येत नाहीत. वी नो अबाउट देम ओनली बिकॉज दे आर शोन ऑन ए सेस्मोग्राफ. आणि आपल्याला या भूकंपाबद्दल मग कसं समजतं? जे जाणवूनच येत नाहीत तर ते आपल्याला समजतात सेस्मोग्राफ या डिव्हाइस पासून. मग सेस्मोग्राफ म्हणजे काय? अ डेलिकेट इन्स्ट्रुमेंट विच रेकॉर्ड्स मुवमेंट ऑन द ग्राउंड. हे एक असं इन्स्ट्रुमेंट आहे जे जमिनीवरच्या मुवमेंट रेकॉर्ड करण्यासाठी तयार करण्यात आलेलं आहे. इट हॅज ए स्मॉल निडल विच स्क्रॅचेस अ व्हाईट लाईन ऑन स्ट्रीप ऑफ ब्लॅक पेपर. याचं काम काय असतं? या डिव्हाइसला एक लहानशी निडल असते आणि ही निडल ब्लॅक पेपरवर व्हाईट रेषा लाईन्स आखत असते. विच इज गोइंग राउंड ऑन ए ड्रम. When everything is quite still, the line is straight. जेव्हा भूकंप होत नसतो तेव्हा ही लाईन एका स्ट्रेट वे मध्ये जात असते. But when the ground shakes, the line becomes wiggly. आता wigglyचा अर्थ इथं काय घ्यायचा आहे? It is new word for you. Wiggly याचा जर आपण अर्थ पाहायचा ठरवलं तर तुम्हाला या स्क्रीनवर दिसेल बघा, एक लाईन मी काढतो आहे. इट इज अ विगली लाईन. याला आपण झिगझॅग रेष असंही म्हणू शकतो. जेव्हा एखादा भूकंप होतो त्यावेळेला जी लाईन तयार होते ही विगली असते. ही अशी पण असेल किंवा ही अशी पण असू शकते, कर्वी. ओके, अ सिव्हिअर अर्थक्वेक इवन दो इट इज अ लॉंग वे अवे मेक्स लार्ज विगल्स ऑन द लाईन.
जर एखादा अर्थक्वेक सिव्हिअर असेल, भयानक असेल, भयंकर मोठा असेल आणि तो दूर जरी झाला असला तरी सुद्धा या डिव्हाइसवर त्याची हालचाल जाणवू शकते, त्याचं रेकॉर्डिंग इथं होऊ शकतं. मेनी अर्थक्वेक्स हॅपन अंडर द सी. खूप सारे अर्थक्वेक समुद्राच्या तळाशी होत असतात. अँड दे ऑफन कॉज ग्रेट वेव्स कॉल्ड सुनामीज. आणि काही वेळेला यापासून मोठमोठ्या वेव्स तयार होतात ज्याला आपण म्हणतो सुनामी. सुनामीज आर टॉलर दॅन ए हाऊस अँड दे रेस अक्रॉस द सी वन आफ्टर अनदर ऍट हाय स्पीड. सुनामीज या खूप उंच असतात, एखाद्या घरापेक्षा पण उंच असतात आणि या एका पाठोपाठ एक अशा हाय स्पीड मध्ये येत असतात. शिप्स इन देअर पाथ मे बी wrecked and त्यांच्या रस्त्यामध्ये जर शिप जरी आलं, मोठं जहाज जरी आलं, इट विल बी wrecked and wrecked म्हणजे मोडून टाकणे, विध्वंस करणे. when the waves reach land आणि जेव्हा या लाटा जमिनीपर्यंत पोहोचतात, there may be flooding and enormous damage. जर या लाटा जमिनीपर्यंत आल्या, लँडवर आल्या, तर याच्यामुळे त्या भागामध्ये फ्लड येऊ शकतो, पूर येऊ शकतो, और इट कॅन कॉज इनॉर्मस डॅमेज किंवा भयंकर डॅमेज त्या ठिकाणी होऊ शकतं. सो इट इज द पॅराग्राफ. हा पॅराग्राफ होता, याच्याबद्दल आपण जाणून घेतलेला आहे. आता याच्यावर ऍक्टिव्हिटी कुठल्या आहेत त्या बघूयात. Now the first activity is match column A with B with meaning, with their meaning. Similar meaning इथं तुम्हाला मॅच करायचं आहे. या ठिकाणी जरी तुम्हाला अपोजिट वर्ड असं दिसत असलं तरी ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला सिमिलर वर्ड मॅच करण्यासाठीची आहे. आणि मग याच्यासाठी कॉलम ए इथं आहे, कॉलम बी आहे, तुम्ही वाचू शकता. आता डायरेक्ट मी तुम्हाला उत्तर सांगतोय. बघा, तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला उत्तर दिसत असतील. ह्यूज साठी इनॉर्मस हा शब्द तुम्हाला घ्यायचा आहे. व्हायब्रेशन्स मगाशी आपण पाहिलं होतं, शडर्स म्हणजे लहान व्हायब्रेशन्स, लिटल यासाठी स्मॉल आणि लॉस यासाठी डॅमेज. सो दीज आर द आन्सर्स. यू हॅव टू राईट दीज आन्सर्स इन युअर नोटबुक. तुम्हाला तुमच्या वहीमध्ये हे आन्सर्स लिहून घ्यायचे आहेत. नाउ नेक्स्ट ऍक्टिव्हिटी, आन्सर द क्वेश्चन्स. तुम्हाला या ठिकाणी काही क्वेश्चन्स दिलेले आहेत आणि त्याचा आन्सर तुम्हाला शोधायचा आहे. एक सूचना आहे सर्वांसाठी, ज्यांना हे व्हिडिओ याची लिंक रोज लवकरात लवकर मिळावी असं वाटत असेल, त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या टेलिग्राम चॅनलला किंवा व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हावे, म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज वेळच्या वेळी या लिंक्स मिळत जातील. ओके, सो फर्स्ट क्वेश्चन इज विच आर द व्हेरियस नाउन्स इन द पॅसेज. या पॅसेज मध्ये कोणकोणते नाउन्स आलेले आहेत? तर या ठिकाणी एवढे सगळे नाउन्स, अजून याच्यापेक्षा भरपूर आहेत, पण मी फॉर आन्सर ओनली पर्पज आय हॅव रिटन दिस नाउन्स हिअर. आन्सर लिहिण्यासाठी मी एवढेच नाउन्स इथे घेतलेले आहेत. तुम्ही अजून शोधून ते पण लिहू शकता. मी कुठले कुठले घेतलेले आहेत? ग्राउंड, सेस्मोग्राफ, इन्स्ट्रुमेंट, अर्थक्वेक, वर्ल्ड, डॅमेज, लॉस, लाईफ, शडर्स, वेव्स, सुनामी, हाऊस, सी, शिप्स, पाथ, लँड एक्सेट्रा यासारखे अजून तुम्ही शोधू शकता. सेकंड क्वेश्चन इज डिड यू फाइंड ऍडजेक्टिव्ह हिअर. तुम्हाला या ठिकाणी ऍडजेक्टिव्ह सापडलेत का? तर हो, आपल्याला खूप सारे ऍडजेक्टिव्ह इथे सापडू शकतात. विच आर दे? हे कुठले असू शकतात? वन, मेनी, स्मॉल, व्हाईट, ब्लॅक, सिव्हिअर, लॉंग, लार्ज, ग्रेट, हाय, इनॉर्मस एक्सेट्रा. हे सोडून अजून सुद्धा सापडू शकतात, पण मी एवढेच घेतलेले आहेत. अँड द लास्ट ऍक्टिव्हिटी ऑन दिस पॅराग्राफ इज कंप्लीट द वर्ल्ड चेन ऑफ वर्ब्स. इट इज वेल नोन ऍक्टिव्हिटी फॉर अस. ही ऍक्टिव्हिटी आपल्याला खूप वेल नोन आहे. वर्ड चेन आपल्याला तयार करायची आहे, जी तुम्हाला या ठिकाणी करून दाखवलेली आहे. पण तुम्हाला इथे कंडिशन आहे, वर्ड चेन तयार करत असताना तुम्हाला ती व्हर्बची म्हणजेच क्रियापदाची करायची. सो दॅट इज वाय आय हॅव टेकन सम व्हर्ब हिअर. फ्रॉम टी आय हॅव टेकन थ्रो, देन फ्रॉम डब्ल्यू वॉक, फ्रॉम के कीप, अँड फ्रॉम पी पुट. ही उत्तरं तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहू शकता. Another activity is here, fill in the blanks. तुम्हाला या ठिकाणी गाळलेल्या जागा भरायच्या आहेत. त्या कशा भरता येतील बघा. Many dash dash happen under the sea and the answer is many earthquakes happen under the sea. Next sentence, dash dash are the taller than a house and answer is tsunamis are taller than a house. Okay, now it is practice activity. The instruction is teacher takes one word from the passage and tells students to add related words for it. तुम्हाला
जो इथं मिडलमध्ये शब्द असणार आहे याचे रिलेटेड वर्ड तयार करायचे आहेत आणि यासाठी तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून शब्द दिलेला असणार आहे. फॉर एक्झाम्पल इथं हाय या शब्दासाठी आपण रिलेटेड वर्ड शोधतो आहोत. एक तुम्हाला इथं दिलेला आहे तो आहे स्पीड आणि राहिलेले 4 तुम्हाला शोधायचे होते ते मी असे घेतलेले आहेत. हाय क्लास, हाय लेव्हल, हाय टायर्ड अँड हाय हिल्स. हे शब्द तुम्ही त्या ठिकाणी ऍज अन आन्सर घेऊ शकता. ओके, नाउ द सेकंड पॅराग्राफ. सायन्स कम्स आउट ऑफ क्वेश्चनिंग. क्वेश्चनिंग मधूनच सायन्स बाहेर येत असतं. नो क्वेश्चनिंग नो सायन्स. ज्या ठिकाणी प्रश्नच पडत नाहीत त्या ठिकाणी सायन्स तयार होऊ शकत नाही किंवा सायन्सचा वापर तिथं होऊ शकत नाही. लेट मी से दॅट थॉट इज द मोस्ट पॉवरफुल थिंग अँड ह्युमन माइंड इज द मोस्ट युनिक गिफ्ट. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की थॉट हे मोस्ट पॉवरफुल थिंग आहे. जगामधली सगळ्यात शक्तिशाली गोष्ट कुठली असेल तर ती आहे थॉट, विचार. अँड ह्युमन माइंड इज द मोस्ट युनिक गिफ्ट. आणि माणसाला भेटलेलं जे मन आहे, ब्रेन आहे, हा एक युनिक गिफ्ट आहे. थिंकिंग शुड बिकम द कॅपिटल असेट ऑफ आवर कंट्री. थिंकिंग, विचार करणे हे आपल्या भारतासाठी, आपल्या कंट्रीसाठी एक कॅपिटल असेट, एक महत्वाचं मेन असेट बनू शकतं. नो मॅटर व्हॉट द अप्स अँड डाऊन्स. देशासाठी किती जरी अप आणि डाऊन्स आले तरी सुद्धा थिंकिंग हे खूप महत्वाचं आहे. थिंकिंग लीड्स टू ऍक्शन अँड ऍक्शन रिझल्ट इन प्रॉब्लेम सॉल्व्हिंग विच फायनली ब्रिंग्स प्रॉस्पेरिटी. थिंकिंग मधूनच ऍक्शन घडत असते आणि ऍक्शन मधूनच प्रॉब्लेम सॉल्व्हिंग होत असतं आणि ज्यामुळे प्रॉस्पेरिटी येत असते, भरभराट होत असते. आय मेट ए गर्ल इन आसाम हू ऍड्रेस्ड मी. आसाममध्ये गेल्यानंतर तिथली एक मुलगी मला भेटली आणि ती मला म्हणाली, यू आर इन ब्रह्मपुत्रा व्हॅली नाऊ व्हेअर देर आर फ्लड्स एव्हरी इयर. तुम्ही आता ब्रह्मपुत्रेच्या व्हॅलीमध्ये आहात ज्या ठिकाणी दरवर्षी पूर येत असतात. व्हाय डोंट यू कॅरी द फ्लड वॉटर फ्रॉम हिअर टू तामिळनाडू. आणि तिने प्रश्न विचारला की या ठिकाणी एवढे पूर येतात, मग या पुरातलं पाणी तुम्ही तामिळनाडूला का घेऊन जात नाही? इट इज अ व्हेरी अनअडल्टरेटेड थिंकिंग दॅट कॅन प्रोव्हाइड सोल्युशन्स लाईक द नेटवर्किंग ऑफ रिव्हर्स. आता या ठिकाणी अजून एक नवीन शब्द आलाय, अनअडल्टरेटेड. आता अनअडल्टरेटेड यासाठी तुम्ही वापरू शकता की जो प्रौढ नसतो असे विचार. पण या ठिकाणी आपण काय घ्यायचं आहे, याला प्युअर, शुद्ध असा शब्द आपण इथे घेऊ शकतो. हा एक शुद्ध विचार होता आणि ज्यातून एक नवीन सोल्युशन उदयास येऊ शकत होतं ते होतं नेटवर्किंग ऑफ रिव्हर्स, म्हणजे नदी जोड प्रकल्प त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो. देर आर 300 मिलियन यंग माइंड्स इन इंडिया लाईक दॅट गर्ल फ्रॉम आसाम. त्या आपल्या भारतामध्ये या मुलीसारखे 300 मिलियन यंग मुलं आणि मुली आहेत. इफ दिस 300 मिलियन यंग माइंड्स आर इग्निटेड अँड वर्क हार्ड, इट विल डू वंडर्स फॉर द कंट्री. जर हे 300 मिलियन यंग माइंड जे आहे ते इग्निट झाले, प्रफुल्लित झाले आणि त्यांनी जर हार्ड वर्क केलं तर हे भारतासाठी आश्चर्यकारक गोष्ट असणार आहे. अन इग्निटेड माइंड इज द मोस्ट पॉवरफुल रिसोर्स इन एनी कंट्री. एखाद्या कंट्रीसाठी मोस्ट पॉवरफुल रिसोर्स कुठला असतो? इग्निटेड माइंड, प्रफुल्लित झालेली मन हा एक मेन रिसोर्स असतो. इट कॅन वर्क वंडर्स इन शेपिंग द फ्युचर ऑफ द कंट्री. एखाद्या देशाचं फ्युचर तयार करण्यासाठी ही खरंच खूप वंडरस अशी गोष्ट आहे. क्वेश्चन एव्हरीथिंग सो दॅट माइंड रिमेन्स ऍक्टिव्ह. सो त्यासाठी नाउ द फर्स्ट ऍक्टिव्हिटी इज मॅच कॉलम ए विथ पी विथ देअर मिनिंग. सो या ठिकाणी आपण बघूयात. पहिला शब्द आहे युनिक, अनअडल्टरेटेड. मगाशी मी युनिकचा अर्थ सांगितला नाही मला वाटतं. युनिक म्हणजे काय? एकमेव किंवा स्पेशल आपण त्याला म्हणतो, विशिष्ट. नंतर अनअडल्टरेटेड, त्याला आपण एक शुद्ध असा शब्द घेतला होता. कॅपिटल यासाठी मुख्य असा शब्द होता. आणि रिसोर्सचा अर्थ प्रत्येकाला मला वाटतं माहित असेल. मग याची उत्तर कुठले कुठले होऊ शकतात तर तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला उत्तर दिसत असतील. युनिक साठी अ स्पेशल वन, अनअडल्टरेटेड प्युअर, कॅपिटल मेन अँड रिसोर्स ओरिजिन. दीज आर द आन्सर्स. Now next, evaluation. Teacher will boost confidence by checking fluency of new words as well as their vocabulary, confidence of finding out unfamiliar words and vocabulary from the dictionary, word power and vocabulary of students and how it affects in the class. तुमचे शिक्षक तुमच्याकडे किती vocabulary आहे, त्याचा वापर तुम्ही कसा करतात, त्याची फ्लुएन्सी कशी आहे
हे इव्हॅल्युएट करतील तुमच्या क्लासमध्ये. इथं तुम्हाला काही सुद्धा लिहायची गरज नाहीये. ही ऍक्टिव्हिटी तुमच्या वर्गामध्ये घेतली जाईल. आणि नंतर शेवटी काय दिले बघा, माय टेक अवे टुडे आय लर्न्ड. तुम्ही आज काय शिकलात ते या ठिकाणी तुम्हाला कळणार आहे. हाऊ टू डील विथ न्यू वर्ड्स अँड मिनिंग. नवीन शब्दाचा वापर कसा करायचा आणि त्याचा अर्थ शोधून कसा काढायचा हे तुम्हाला कळालं. हाऊ टू यूज डिक्शनरी व्हाईल रीडिंग एनी टॉपिक. एखादा टॉपिक वाचत असताना डिक्शनरीचा यूज कसा करायचा हे पण तुम्हाला समजून येईल. अबाउट द वर्ड चेन ऍक्टिव्हिटी. यामध्ये तुम्हाला वर्ड चेन ऍक्टिव्हिटी समजली असेल. अँड हाऊ टू इम्प्रूव्ह वर्ड पॉवर. आणि आपली शब्दांची जी संपत्ती आहे, वोकॅबलरी आहे, ती कशी इम्प्रूव्ह करायची, कशी वाढवायची ते पण तुम्हाला या ऍक्टिव्हिटी मधून समजणार आहे. सो हिअर वी हॅव solved this activity. It is my request to all of you to please like and subscribe the channel. So today we are going to stop here. Tomorrow we will see the next activity. Thank you.